फर्स्ट टाइमच बोलतोय सगळं एवढ्या प्लॅटफॉर्मवर. आता सरांपुढं मार्गदर्शन करायचं म्हणल्यावर काय, मी आता तुम्हाला प्रिलिमबद्दल सांगतो. सगळे प्रिलिम करताय का राज्यसेवेचे? बरं, माझी स्ट्रॅटेजी सांगतो सिम्पलमध्ये की मी काय करायचो. आता आयोग आपल्याकडे दोन गोष्टी देतात, एक सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर सिलेबस राज्यसेवेचा फक्त सिंगल वर्डमध्ये दिलेला आहे आणि क्वेश्चन पेपर भरपूर आहे आपल्याकडं 5-6 वर्ष. पण मग आता तुम्ही काय केलं पाहिजे, लास्ट 3 इयरचे क्वेश्चन पेपर घ्यायचे तुम्ही. आता हे आपल्याला डिस्ट्रीब्युशन तर माहिती आहे, सायन्सचे 20 क्वेश्चन येतात, करंटचे 15 येतात, बाकी हे माहिती आहे, पर्यावरणाचे 5 येतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग काय करायचं, फर्स्ट ॲनालिसिस तुमचं रीडिंग झालं की एक 2 रीडिंग झालं की बुकचं सर झालेलं आहे यांच्याकडे? हां, काही जे आहेत ते खूप फ्रेश करतात, काहीचं झालं. बरं चालतं आहे. सगळ्यात पहिलं काय करायचं, माझी पद्धत सांगतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसं आता 23चा पेपर झालेला आहे, 21, 22, 23 3 पेपर कम्पेअर करायचे. तुम्ही सायन्सचं हे घेतलं प्रश्न घेतले, 20 क्वेश्चन असतात. मग पहिलं काय करायचं की मागं फिजिक्सचे क्वेश्चन किती आले, 5 आले सपोज. मग कोणत्या टॉपिकवर आला, साऊंडवर आला आहे, लाईटवर आला आहे. त्यानंतर तुम्ही बायोलॉजी घेतला, बायोलॉजीत पण तुम्हाला कळेल की बायोलॉजीमध्ये काय आपल्या बॉडीच्या ज्या सिस्टीम आहे त्याच्यावर काही ठराविक वारंवार क्वेश्चन विचारले जातात. असं प्रत्येक विषयाचं करा, म्हणजे पॉलिटीचं करा. 3-3 वर्षाचं कम्पेअर लिहून काढा तुम्ही, डायरेक्ट समोर लिहायचं. कम्पेअर एक चार्ट बनन तुमचा. मग तुम्हाला एक दिसेल की त्याच्या साऊंडवर वारंवार क्वेश्चन येतो आहे, लाईटवर वारंवार येतो आहे. मग रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो, क्वेश्चनकडून मग अभ्यासाकडे जा. मग तुम्हाला कळेल की 8-10 चॅप्टर असे की ती वारंवार विचारले जातात, आयोग त्याच्यावर क्वेश्चन विचारत आहे हमखास. मग सिम्पल लॉजिक सांगतो की एखादा माणूस आहे, आता जे पेपर काढणार आहे 100 क्वेश्चन, तो आपल्यासारखाच आहे, तो काय वेगळा नाही. तो काय करणार आहे की मागचे पेपर पाहणार आहे, त्या जो मागं क्वेश्चन आले 2-3 वर्षात त्याच्या रिलेटेड काही करंट घडलं एक सध्या, मग त्याला लिंक करणार आहे करंटचा टॉपिक. पण मग करंटचं महत्त्व सांगतो की करंट हा विषय तुम्हाला GSमध्ये पण काम येणार आहे. मग ते लिंक करणार आहे. तुम्ही पहिलं ते चार्ट बनवा, त्याच्यानंतर ते चॅप्टर अगोदर करा. पण सायन्ससारखा सब्जेक्ट आहे, काही चॅप्टर कसं असतं, मागचा चॅप्टर कळला तर पुढचा कळणार आहे. मग ते इंटरलिंक चॅप्टर असतात ते सोबत करायचे. मग अगोदर ते चॅप्टर सगळे करून घ्यायचे आणि नंतर मग राहिलेले एक 10-12 चॅप्टर रिपीट होतात तुमचे. ते झाले का एक 7-8 चॅप्टर राहतील, ते नंतर वाचून घ्यात याच्यात सेकंड याला. आणि दुसरं काय सांगता येईल मला तुम्हाला, अजून तुम्ही प्रश्न विचारा मला, मग मला अजून सोपं जाईल. बिंदास विचारा, तुमच्यासारखाच आहे, मी काही वेगळा नाही. आता अभ्यासच करत होतो 2 महिन्याभरी, लायब्ररी 2-3 महिन्याभरी. तुम्ही बिंदास विचारा, घाबरू नका. मी पण तुमच्यासारखाच बसवायचं आज पाठीमागं. तर मग हे करा, क्वेश्चन सोडवायचे. अगोदर साऊंड चॅप्टर घेतला, मग तुम्हाला एक सांगतो क्वेश्चन. पहिलं तुम्हाला ते चार्टचं सांगितलं. दुसरं क्वेश्चन त्या चॅप्टरच्या आत्तापर्यंत आलेले 10 वर्ष सगळे क्वेश्चन सोडवायचे, पाठ करायचे नाही. त्याचे ते ऑप्शन काय दिले ते समजून घ्यायचे आणि नंतर तुम्ही बुक वाचायचं. मग बुकमध्ये तुम्हाला काय कळतं आहे की काय वाचायचं ते कळतं, भरकटत नाही, म्हणजे टू द पॉईंट अभ्यास होतो. बाकी अजून अशी एक पद्धत असायची, एखादी टेस्ट सिरीज असेल तर लावलीच चांगली आहे, किंवा आणून सोडा. राज्यसेवेला प्रिलिमला काही एवढं गरज नाही पडत, पण सोडली तर चांगलं आहे. त्याच्या ज्या चुका होतात त्या लिहून काढायच्या, पुन्हा आपलं म्हणजे मूल्यांकन करायचं की मागच्या पेपरमध्ये आपल्याला काय चुकलं आहे. म्हणजे वाचलेला प्रश्न चुकला आहे तर आपलं रिव्हिजन कमी आहे, आपण व्यवस्थित वाचत नाही. ठीक आहे, नवीन पूर्ण क्वेश्चन आलात काही अडचण नाही, की तो पूर्ण नवीन आहे, तो गेला तर गेला, काही अडचण नाही त्याची. पण तुम्ही वाचलेलं जे पुस्तकातलं आलं आहे हे अजिबात चुकलं नाही पाहिजे, म्हणजे तुमच्या बुकमधलं अजिबात चुकून द्यायचं नाही. आणि बाकी जास्त प्रश्न सोडवायचे, त्याच्यातून काय होतं आपलं लॉजिक डेव्हलप होतं. आपल्याला नंतर जास्त प्रश्न सोडून आहे ना, नवीन कसा क्वेश्चन आला ना त्या 3 ऑप्शनमध्ये डायरेक्ट कळतं की हे 2 ऑप्शन नाहीच आहे. आयोगाचे ते आपल्याला भाषा समजायला लागते. जास्त आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवा. आणि प्रिलिमचं मग अजून तुम्हाला अनेक 5 ऑनलाईन एक प्रश्न बघा, नाशिकवरून स्मिताचा. एखादा सब्जेक्ट किंवा एखाद्या सब्जेक्टचा जर एखादा म्हणजे पार्ट आपला वीक असेल तर आपण काय केलं पाहिजे? वीक असेल तर मला वाटतं की एक तर त्याच्या तुम्ही यूट्यूबला आपल्याला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर समजून घ्या. सिम्पल बरेच व्हिडिओ वगैरे असतात, तो तिथून समजून घ्या. किंवा आपला एखादा मित्र आहे त्याच्याकडून ज्याला चांगलं जमतं आहे, आपल्याला म्हणजे कमीपणा घ्यायचा नाही की मला मित्राला काय विचारू. एखाद्याला चांगली गोष्ट येत असेल तर त्याच्याकडून विचारून घ्या. आणि तिसरी गोष्ट त्याचं काय करा, लिहून काढा, नोट्स बनवा त्याच्या शॉर्टमध्ये. आणि मोबाईलमध्ये जमलं तर जे डिफिकल्ट टॉपिक तुम्हाला जड जातात तर मोबाईलमध्ये त्याचे ना फोल्डर बनवायचे, त्याचे फोटो काढून सेव्ह करून ठेवायचे. मग तुम्ही ज्यावेळी बोर होताल किंवा तुम्ही रात्री झोपताय तर मोबाईलमध्ये ते पाहत राहायचं, नंतर ते ॲटोमॅटिक तुम्हाला येऊन जातं. म्हणजे मोबाईलचा एक फायदा चांगला होतो की तुम्ही एखादं 40-100 पानाचं एखादं पुस्तक वाचलं
तर आपल्याला हार्डली त्याच्यातले 10 ते 20 पेजेस असतात का ते डिफिकल्ट जातात, तिथं कळत नाही. बाकी आपल्याला सगळं कळतं. मग ते 20 पेजचे फोटो काढून ठेवा तुम्ही, 10-20 पेज असतील तर मग ते वारंवार वाचत राहायचे. ते आले की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि बाकी ते 70-80 पेज येऊन जातात. नोट्स बनवल्या पाहिजे. मला असं वाटतं आहे की नोट्सचा फायदा काय होतो, तुम्ही शेवटचा महिना असतो एक्झामचा, तर आता असं वाटतं ज्यावेळी वेळ भरपूर असतो ना त्यावेळी वाटतं की माझं पाठ झालं आहे, भरपूर येतं आहे, पण शेवटच्या महिन्यात काय वाचावं एवढेले पुस्तकं दिसतात, आपल्याला टेन्शन यायला लागतं की आता हे पुस्तक वाचून होऊ शकत नाही. मग नोट्स बनवल्या पाहिजे, पण नोट्स कमी पेजमध्ये पाहिजे. म्हणजे 10 पेजमध्ये 10 पेजच्या 1 किंवा 1.5 पेजमध्ये नोट्स झाल्या पाहिजे. शॉर्टकट तुम्ही आपलं पॉलिटीचं उदाहरण घेतलं तर फक्त राष्ट्रपती लिहिलं, मग अपॉइंटमेंट कोण करणार, कसं त्याची निवडणूक, फक्त एक ओळीत झालं पाहिजे. कीवर्ड लिहायचा, म्हणजे त्या नोट्स तुम्हाला जरी कळल्या बाकीच्याला कळल्या नाही तरी चालेल. नोट्स बनवा शक्यतो. आता हिस्ट्रीसारख्या सब्जेक्ट त्याच्या नोट्स शक्यतो बनवू नका, कारण हिस्ट्री खूप मोठा आहे. प्राचीन मध्ययुगीनच्या शॉर्ट नोट्स बनवता येतील, पण आधुनिक वगैरे खूप मोठा आहे, त्याच्यात इनपुट आउटपुट तेवढा रेशो नाही आहे. मग मला वाटतं तुम्ही पॉलिटीसारखा विषय, सायन्सचे फॉर्म्युले असतात, काही कन्सेप्ट असतात आणि तुमच्या जे लक्षात राहत नाही त्याच्या नोट्सच बनवल्या पाहिजे मला वाटतं. मग माझी पद्धत सांगतो की महाराष्ट्राचा भूगोल आहे, आता एवढे शिखरं असतात, नद्या, तुम्ही एवढं याच्या नोट्स लिहू शकत नाही. तर मी काय करायचो, 50 फोटो माझे जे विसरायचो, मला बाकीचं जे लक्षात राहतं त्याचे फोटो नाही, मोबाईलवर फोल्डर बनवला होता. मग ते 1 पेज 2 पेज आहे ना, संध्याकाळी 10 मिनटात निवांत होऊन जायचं, एक शिखरं सगळे उंच पाठवायच्या. मग तसं जॉग्राफीच करायचं. मग तुम्हाला स्टेट बोर्डचं मला वाटतं नोट्स काढल्यात फायदा होतो. काय होतं, 7-8 स्टेट बोर्ड आहे, तुम्ही प्रत्येक स्टेट बोर्ड नंतर नाही वाचणार नाही, एकदा नोट्स काढून घ्या, नंतर गरजच पडत नाही. हार्डली मला वाटतं 7वीच्या माझ्या 3-4 पानात, 8वीच्या अशा 3-3, 4-4 पानात नोट्स झाल्या, त्या कन्सेप्टच्या वगैरे आहे, फॅक्च्युअल डेटाच्या झाल्या. मग अशा नोट्स त्या काढल्या तर काही अडचण नाही, पण खूप डेटा खूप आहे तिथं नोट्स लिहू नका. तुम्हाला आउटपुट नाही की तुम्ही 3-3 पानं भरवताय, 4-4 पानं भरवतात आणि एक क्वेश्चन येतो तिथं. त्याच्यापेक्षा मग त्याचा डायरेक्ट फोटो ठेवा आणि नंतर तुम्ही याच्यात अभ्यास करा डायरेक्ट रात्री वगैरे जेव्हा रिलॅक्स असतात. शेवटला काय होतं, तुम्ही ज्यावेळी इकॉनॉमिकचे रिव्हिजन द्यायला जाल शेवटच्या महिन्यात टेन्शन सगळ्याला असतं एक्झामचं. मग त्यावेळेस काय होतं की सगळं पुस्तक समोर दिसतं, आपल्याला वाटतं हे आठवत नाही, खालचं इकडचं दिसलं की हे आठवत नाही, ते आठवत नाही, मग टेन्शन यायला लागतं. तर मग त्याच्या नोट्स अजून शॉर्ट नोट्स असल्या की पुस्तक आपण पाहतच नाही, मग त्यात कॉन्फिडन्स राहतो. शेवट सांगतो तुम्हाला की एक्झाम तुम्ही कसं द्या, किती अभ्यास करा, शेवट तुम्ही त्या 15-20 दिवस शेवटचा महिना कसा स्वतः स्टेबल ठेवता त्याच्यावर तुम्ही एक्झाम पास होणार असतात. त्यामुळं शेवटचा महिना खूप जपायचं स्वतःला, की तिथं तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन नाही द्यायचं. नॅचरली प्रेशर सगळ्याला असतो, मला पण होता, प्रिलिमचं सगळ्याला टेन्शन असतं. म्हणजे काय होतं, पहिलाच टप्पा असतो, प्रिलिम पास झालं तर मेन्सला थोडा कॉन्फिडन्स असतो की मेन्स करू आता, प्रिलिम पास झाल्याचा कॉन्फिडन्स असतो, पण प्रिलिमला सगळ्याला टेन्शन असतं. नॉर्मल नॅचरल येतो थोडा असतो, त्याचं काही नाही. तर मग पहा, तुम्ही जर शॉर्ट नोट्स बनवता आल्या तर बनवा. काही तुम्हाला ते मी फोटोचं सांगितलं तिथं जे मोठे चॅप्टर ते फोटो सेव्ह करून ठेवा. आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल की आपण फक्त ते तुम्ही जे लिहिलं आहे साईटला तेच वाचू, तर बिंदास तुमच्या याच्यावर काय, म्हणजे त्याच्याबद्दल मी सांगायचं, प्रत्येकाची पद्धत असते अभ्यासाची, प्रत्येक माणूस वेगळा आहे. एक प्रेरणाचा प्रश्न आहे ऑनलाईनमध्ये की नोट्स स्टार्टिंगपासूनच काढायचे, म्हणजे पहिल्या रिडिंगलाच, की आफ्टर 3 रिडिंग नंतर आपण डील करायला पाहिजे की पहिल्याच रिडिंगला नोट्स काढायचे नाही. मला वाटतं पहिल्या रिडिंगला आपल्याला काहीच कळत नसतं काय घ्यायचं काय नाही. मला वाटतं तुम्ही त्या टॉपिकचे सगळे क्वेश्चन अगदी वाचून घेतले आणि एक रिडिंग झाली, 2ऱ्या किंवा 3ऱ्या रिडिंगला काढलं तर बेस्ट राहील. 2ऱ्याला शक्यतो काढा, पहिल्या रिडिंगला नुसतं एक व्यवस्थित अंडरस्टँडिंग, कन्सेप्ट चांगल्या समजून घ्या पहिल्यांदा. फॅक्ट्स नंतर सुरुवातीला काय करा, कन्सेप्टवर भर द्या, फॅक्च्युअल डेटाच्या मागं लागू नका. काय होतं, तुम्ही फॅक्च्युअल डेटा पाठ करायला गेले तर तुम्ही कन्सेप्ट विसरणार, पण कन्सेप्ट केलं फॅक्ट्स नंतर आपोआप कळायला लागतात. त्यामुळं 2ऱ्या रिडिंगला जर काढल्या तर बेस्ट राहील, 2ऱ्या 3ऱ्या, पण फर्स्ट रिडिंगला मला तर योग्य वाटत नाही नोट्स काढणं डायरेक्टच. कारण आपल्या नोट्स एक तर कोणी तुम्हाला मग सर आता सांगतील तसं, असं सर वगैरे असेल त्यांना दाखवून घ्या की नोट्स होत आहे, शॉर्ट होत आहे की केवढ्या होत आहेत. मग कोणीतरी गायडन्स करत असेल, मित्र असेल, त्यांना दाखवून घ्या. काय होतं, तुमच्या नोट्स तुम्ही 40 पानाचं पुस्तक, 40 पेजचा चॅप्टर असला आणि तुम्ही 20-25 पानं लिहून ठेवली, मग त्या नोट्स, त्यामुळं कोणाला तरी दाखवून, जर फर्स्ट रिडिंगचं करायचं असेलच की एखाद्याला वाटत असेल मला नोट्स करायच्याच, तर त्या तशा करा की कोणाला तरी दाखवून करा. नाहीतर मग सेकंड ज्यावेळी तुम्हाला ते क्वेश्चन कळतील मग करा. त्यानंतर क्वेश्चन वाचले तुम्हाला कळलं की काय याच्यात लक्षात ठेवायचं, नोट्सवर काय आलं पाहिजे. त्यामुळं
फर्स्ट प्रायोरिटी क्वेश्चन वाचाच तुम्ही सगळे. आपल्याकडे आहे ना वेळ असतो, जोपर्यंत माणसाचं कसं असतं की महत्त्वाकांक्षा असते, करत राहायचं, जोपर्यंत वाटतं आहे ना तोपर्यंत करत राहायचं. मी हा अटेम्प्ट माझा मी शेवटचं म्हणून केला होता की याच्यापेक्षा भारी आपण करू शकत नाही अभ्यास, म्हणजे काहीच ठेवलं नव्हतं. मी ज्यावेळी पेपर देऊन बाहेर आलो होतो ना, माझ्या मित्रांना म्हणलं आता आयोगाने जरी वाढून दिला आहे अटेम्प्ट आपल्याला 2 ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची, तरी मला काय करायचं नाही, मी याच्यापेक्षा बेस्ट अभ्यास करू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की 8 तास अभ्यास करायचा, 10 तास केला, म्हणजे नोट्स काढायच्या की नाही, नोट्स पण काढल्या, 3 रिव्हिजन नाही 4 केल्या, म्हणजे कुठंच कमी नाही. टेस्ट सिरीज लावली, म्हणजे जे वीक पॉईंट होते त्याच्यावर काम केलं. की असं मला वाटत नव्हतं की मला अजून याच्यापेक्षा बेस्ट करायचं आहे. प्रत्येक टप्प्यावर तेवढाच अभ्यास केला, प्रिलिमला तेवढाच वेळ दिला, मेन्सला पण दिला आणि इंटरव्ह्यूला पण केला. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे असं काय म्हणते किंतु परंतु रिग्रेट्स कोणताच ठेवला नाही. पोस्ट मिळेल का नाही हा विचार करत नव्हतो, की फक्त तुम्ही प्रोसेसवर भर द्या जास्त, रिझल्ट येतो, रिझल्ट म्हणजे प्रोसेसवर जास्त भर द्या, प्रोसेस आपल्याला बरोबर तिथे घेऊन जाणार आहे. आपण शेवटच्या महिन्यात सगळेच व्हायबल होत असतं, असं कोणीच असतं. फक्त प्रत्येकजण दाखवतो की मी स्टेबल आहे, असं प्रत्येकजण झालेला असतो. त्यामुळं मेडिटेशन तुम्ही करत असाल तर माझं एक होतं की मी मेडिटेशन करायचो. आणि दुसरा एक मी आपलं एक तत्त्व ठेवायचं, काही पण तुम्ही काही ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा काही. माझं एक मी काय करायचो की मी सांगायचो आता माझ्या हातात काय अभ्यास करणं, तो करत राहायचा. दुसरं काय शांत राहणं, म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्याचा विचारच नाही करायचा, जे तुम्ही बदलू शकत नाही. पेपर जसं काय आता 1 महिन्याचा अगोदर सेट झालेला आहे म्हणायचं, आता काय मी 1 महिनाभर रिव्हिजन करू शकतो चांगली. बाकी मेडिटेशन करत राहायचं, स्टेबल राहायचं, निगेटिव्ह लोकांपासून सावध राहायचं, अवॉइड करायचं निगेटिव्ह. कारण प्रत्येक एखादा येऊन म्हणणार नाही आता लय ह्या वर्षी पेपर, ह्या चर्चा असतात ना याच्यात पडायचं नाही, फोकस राहायचा. आपले मित्र चर्चा करतात सगळे आपण की ह्या वर्षी खूप हार्ड आला, मागच्या वर्षी खूप हार्ड आला, ह्या वर्षी काहीतरी वेगळंच होणार आहे, म्हणजे आता पेपरची डिफिकल्ट लेवल वाढवली, ह्या पुस्तकातून प्रश्नच विचारतले जात नाही, ह्या बाबीत पडायचं नाही. तुमचं जे मटेरियल आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा, शेवट वाचत राहायचं. आणि तुम्हाला शेवटचं माझं एक होतं की शेवटच्या आठवड्यात की आपला पॉलिटी आणि करंट हे 2 विषय कसे की ते वाचलं की तुम्हाला मार्क पडणार आहे. पॉलिटीचं एम लक्ष्मीकांतचं पुस्तक तेवढं वाचलं की तुम्हाला 15 पैकी 14-15 तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता, एक सिंगल बुक. आणि करंट एक आहे की ते तुम्हाला चांगले मार्क्स देईन. हे मी शेवटच्या आठवड्यात एवढे 2 वाचत राहायचो की पॉलिटी असा कॉन्फिडन्स नाही सर मला वाटायचं सगळा अभ्यास झालेला आहे. बाकी हिस्ट्री वगैरे एवढेले पुस्तक पाहायचो, ते स्किप शेवटच्या आठवड्यात शक्यतो स्किप मागं ठेवायचो की पॉलिटी आणि करंट करायचं. मग तुम्ही तुमचे विषय स्ट्रॉंग ठरवा की मला हा विषय कॉन्फिडन्स देतो अभ्यासाला, ते करत राहा, मेडिटेशन वगैरे करा. आणि बाकी काय स्टेबल, आता ते स्वभाव असतो ज्याचं त्याचा कसं स्टेबल राहायचं त्याचं काय सांगू शकत नाही जास्त. गरजेचं मी कधी केलं नाही बरं का, मी फक्त गरजेचं म्हणजे सांगाल प्रामाणिकपणे जे सांगतो मी जे केलेलं ते सांगणार तुम्हाला. मी आता मला माहीत नाही, म्हणजे बघा फायदा होतो तुमचा ग्रुप जर चांगला असेल, 2-3 मित्र चांगले असेल, तुमच्या बाकी चर्चा होत नसेल राजकारण वगैरे दुसरं, तर मग चांगलं आहे. पण मग तुम्ही जर अभ्यासावर तर 1 तास गेले, तुम्ही अभ्यासाच्या चर्चा केला, मग चांगली गोष्ट आहे. तर असं लॉस होत नाही ग्रुप डिस्कशन. फक्त लय मोठा ग्रुप नाक करू, मग काय होतं 2-3 जण असले तर डिस्कशन होतं आणि 5-6 जण आले तर चर्चा होत्या. त्याचं तुम्ही फक्त तेवढं जपा, असं काय लॉस होत नाही ग्रुप डिस्कशन, फायदा होतोच. एक अभिषेकचा प्रश्न आहे, तुमचं दिवसाचं नियोजन कसं होतं रोजचं स्टुडिओ मध्ये विचारला वाटतंय ते? बरं काय अडचण नाही. माझं कसं होतं, मला कधी सकाळी लवकर उठणं जमायचं नाही, मी उशिरा थोडं हे करायचो. सकाळी थोडं व्यायाम वगैरे असायचं, मेडिटेशन व्यायाम एक्झरसाईज करायचो, एक 15-20 मिनटं अर्धा तास असायचं. मी 7:30ला उठायचो, कारण सगळी रूम मोकळी झालेली असायची, मला आवरायला पण वेळ भेटायचा लवकर. मी 8:30पर्यंत नाश्ता करायचो, मी 8:30-9:15 दरम्यान लॅबला जायचो दररोज. मग माझं एक पद्धत होती की मी आपल्या पेपर 2 तासाचा असतो, मग मी माझ्या ब्रेनला ट्रेन केलं होतं की 2 तास उठायचंच नाही, फोन वगैरे सगळं साईडला ठेवायचं, 2 तास कंटिन्यू वाचायचं, मग 2 तासानंतर उठायचं. आपला पेपर कसा असतो 2 तासच, मग आपल्याला सवय लागून जाते. ते एक होतं 9 ते 11 बसायचं. असं काय कंटिन्यू होत नाही, एखादा 8 दिवस असा पण असतो, पण फॉलो करायचं. 9 ते 1पर्यंत असायचं, नंतर 1 ते 2 जेवण, मग 2ला जायचो रूमवर, कधी कधी 4 पण वाजायचे. 1-2 तास झोपायचं, कारण नंतर काय व्हायचं की आपल्याला पुढं झोपून आलो तर नंतर रेस्ट पण चांगली होती, आणि तिथून पुढं पूर्ण एक नवीन दिवस सुरू झाल्यासारखा अभ्यास फ्रेश होतो.
मग त्यानंतर एक 4 ते पुन्हा 6पर्यंत करायचो. 6ला टी ब्रेक, 6:30ला बसायचो, 6:30 ते 9पर्यंत बसायचो, 9ला जेवण, 9 ते 10पर्यंत थोडं मध्ये कधी घरी फोन वगैरे झाला तर असं मध्ये ब्रेक किंवा मग जेवण वगैरे 10पर्यंत. मी 10 ते 12:30पर्यंत बसायचो लायब्ररीला. म्हणजे मला लेट कधी एखाद्या वेळ 1 वाजेपर्यंत पण बसायचं. म्हणजे मला रात्री चांगला अभ्यास व्हायचा, सगळं शांत वातावरण असायचं. म्हणजे डिपेंड, तुम्ही जर सकाळी लवकर उठणारे असेल तर लवकर करा, असं काही नाही तुम्ही कोणत्या वेळेस करा. माझं शेड्यूल तुमच्या आपल्याला जसं जमन ना तसं करा, फक्त कसं करा, अभ्यास करा महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे, कसं करा म्हणजे. हां, थँक्यू.